कवठे MI टाकळी हजी जिल्हा परिषद गटामध्ये राजेंद्र पोपटराव गावडे यांचा विजय झाला आहे। भाजपा पक्षाकडून त्यांनी उमेदवारी घेतली होती आणि त्यांचा विजय होतोय आणि विजयानंतर आपण पाहू शकता टाकळी हदीमधला माहोल कसा आहे, कशा पद्धतीने लोक आनंदोत्सव साजरा करतात। माजी आमदार पोपटराव गावडे आहेत, विजय उमेदवार राजेंद्र गावडे आहेत आणि त्यांच्या भोवती हा पडलेला जनतेचा गराडा आहे, लोकांचा गराडा आहे आणि अक्षरशः उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतोय। आपण गावडे साहेबांशी संवाद साधणार आहोत। साहेब, विजय झालाय तुमचा, खात्री वाटत होती का? खात्री होती, आम्ही काम केलं तेवढं सीट नाही खात्री होती ना, भाजप पक्ष होता ना, घड्याळाचा प्रचार केलेला होता। पण ज्या वेळेला सुरुवातीला आम्ही मिटिंग घेतली लोकांची आणि मिटिंगमध्ये एवढा मोठा प्रतिसाद आला, माझ्या राजकारणात तर मी अनेक निवडणुका लढवल्या, पण एवढा स्वयंस्फूर्तीनं तरुणांचा आणि वयोवृद्धांचा प्रतिसाद एवढा न फोन करता 1000-2000 माणसं एका वेळेला जमा होणं आणि त्यांनी सांगणं की तुम्ही उभं राहिलं पाहिजे, तुम्ही भाजपमध्ये गेलं पाहिजे, हा जो पाठिंबा पाहिल्यानंतर तो शेवटपर्यंत टिकला, त्यामुळे विजयाबद्दल शंकाच नव्हती। 8 दिवसात चिन्ह तुम्ही कमळाचं घराघरात पोहोचवलं, अगदी वृद्ध माणसं सुद्धा कमळ म्हणत होते, हे कसं काय जुळलं? हे माझ्याही मनात शंका होती की आपण एवढा टर्न घेतो आहोत, लगेच कमळ भाजपमध्ये जातोय, लोकांची उलटी रिॲक्शन येईल का काय, पण एक शब्दही उलटा आला नाही। उलट लोक म्हणायला लागले तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही योग्य दिशेने चाललाय, तुम्ही खुशाल जा, आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीमागे उभा आहे, अशा पद्धतीची प्रत्येक गावातली प्रतिक्रिया, तरुणांची प्रतिक्रिया, वृद्धाची प्रतिक्रिया सामन्यामुळं माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि ते प्रत्यक्ष मतात रूपांतर झालं। पक्ष बदलल्यावर लोकांचे जनमत कमी होते, तुमचं वाढलंय, हा कसा करिश्मा? ही जादू कशी झाली हेच मला कळत नाही, कारण मला सुद्धा शंका आहे की मी अनेक पक्ष बदलणाऱ्या माणसाचे राजकारण पाहिलं, त्याला लोकांनी स्वीकारलं नाही, आमच्याही तालुक्यात असे काही माणसं, परंतु मला स्वीकारलं ही काय जादू आहे, कारण ही जादू फक्त कामाची आहे। माणसाचा जीवनामध्ये लोकांच्या कामासाठी जर अहोरात्र प्रयत्न केला तर लोक बाजूला जात नाही, हे आजच्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे। बाजूला गेली लोक पण जवळ आलेत, विरोधात होते ते सुद्धा आले, ते म्हणले उलट ते म्हणले तुम्ही जर घड्याळा उभं राहिला असता तर आम्ही मदत केली नसती, पण तुम्ही पक्ष बदलला, इकडे गेला, त्या फार योग्य केलं आहे, तुम्हाला आम्ही भक्कम पाठिंबा देणार। असं भाजपमध्येच पुढची कारकीर्द घालवायची, काय कामं करायची राहिले त्या भागातली, ती भाजपकडून करून घ्यायची। जी छोटे मोठे रस्ते आहेत ते करायचं आहे, पाण्याचा प्रश्न या भागातला मिटलेला आहे, पण काही गावांना अजूनही आमच्या मिडगुळवाडीसारखं गाव आहे की तिथं अजून पाण्याची गरज आहे, तिथं काही प्रयत्न करून लिफ्ट वगैरे केलं तर पाहिलं आहे। आता मोठ्या रस्त्याचे कामं चालू आहेत, इथं जवळजवळ 400 कोटीचा एक मोठा हायवे तो झाला तर आमच्या भागामध्ये फार अजूनही प्रगती होणार। आमचा भाग पुणे शहराला जवळ आहे, त्यामुळं MIDC पुणे शहर आणि आमचा डेव्हलप होणारा भाग असाच जर गतीने राहिला तर उद्या एक आदर्श भाग म्हणून या भागाला फार महत्त्व येणार आहे। तिकीट नाकारणाऱ्याला काय संदेश द्याल तुम्ही? ज्यांनी तिकीट नाकारलं त्यांनी कधी या भूमीचा संपर्क आलेला आहे, त्यांनी हवेत राहिलेत, त्यांना वाटलं तिकीट नाकारलं म्हणजे आम्ही जिंकलो, त्यांना माहीत नाही आमची काय लोकप्रियता आहे, जनमानसात काय काम आहे, ते सुद्धा हवेतच निवडून आलेले आहेत, त्यांना लोकांची काय दुःख माहिती, त्यांना वाटलं एकदा तिकीट नाकारलं का संपले हे करायला, परंतु संपण्याऐवजी पेटून लोक उठले हे त्यांना निकालानंतर कळलं असं। त्यांना आता जमिनीवर आणण्यासाठी गावडे साहेब काही काम करणार आहेत का? काय आता राजकारणात पुढं काय जी संधी येते पाहू, आम्ही काय त्यांना आव्हान देतोय अशातला भाग नाही, मी राजकारणात कोणालाही आव्हान दिलं नाही, मी माझ्या कामानं आणि कृतीनं समाजापुढं उभं राहिलो आणि कामाच्या साथ दिलेलं। त्यामुळं राजेंद्र गावडे तर निवडून आले, पण खाली पंचायत समितीच्या 2 उमेदवार पण तुमच्या निवडून आल्यात भाजपच्या चिन्हावर, त्याबद्दल काय सांगाल? हां, त्या 2 महिला मला शंका होती की लोक खालच्या महिलांना संधी देतात का, पण त्याही आम्ही निवड करताना चांगल्या कुटुंबातल्या जनमानसातल्या निवडल्या होत्या, त्याच्यात काही आम्ही निकष लावले होते, ते निकष माननीय वळसे पाटील साहेब यांनी स्वतः मुलाखत घेऊन पाहिले होते, अनुभवले होते आणि फायनल केले होते।
त्यामुळं त्यांनी कशा पद्धतीनं एकदा तरी खून बदलली, पक्ष बदल, तरी लोकांनी बदल केलेला नाही, कारण त्या चांगल्याच घराण्यातल्या होत्या, त्यामुळं अडचण आली नाही. पण त्या शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहिल्या, घड्याळ बरोबर होत्या, त्या भाजपमध्ये पण तुमच्यासोबत आल्या. हा, घड्याळाबरोबर होता. त्यांना काही लोकांनी सांगितलं की तुम्हाला घड्याळाचं उमेदवारी आहेत, तुम्ही कायला जाता. पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमदाराने आम्हाला उमेदवारी दिली, ते त्या दिशेने जाणार, त्याच दिशेने आम्ही जाणार, आम्ही कोणाचे ऐकणार नाही. पोपटराव गावडे साहेबांचा करिश्मा अजूनही दिसतोय का? आता प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला दिसलं मी सांगायला कशाला पाहिजे. हा करिश्मा अजून काय घडवणार या भागात? काय विकासाचे कामं करणार यापेक्षा दुसरं काय. भाजप पोहोचवणार जनमानसात अजून पोचणार, अजून होणार, अजून विकासाला गती येणार. हे होते माजी आमदार पोपटराव गावडे. भाजपच्या चिन्हावर विजयी झालेत राजेंद्र गावडे. आणि पोपटराव गावडेंचा जो जनसंपर्क आहे, जनमानसामध्ये त्यांची जी प्रतिमा आहे, त्याचा प्रत्यय आज आपल्याला या ठिकाणी येतोय. आणि माजी आमदार पोपटराव गावडे यांचा आत्मविश्वास पाहता त्यांची उमेदवारी ज्यांनी नाकारली त्यांना नक्कीच विचार करावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेचा संदीप खळे, टाकळी हाजी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.